नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी विषय मराठी। आज आपण मराठी विषयातील पाठ क्रमांक 11 इंधन बचत हा पाठ अभ्यासणार आहोत। पहा मुलांनो, स्वयंपाकघरात आपण जे जेवण बनवतो ते कशावर बनवतो? तर आपण गॅसचा वापर करून ते अन्न शिजवत असतो। हा गॅसमध्ये जी आग येते ती कुठून येते बरं? किंवा तुमच्या आजूबाजूला तुम्हाला जी काही वाहने दिसतात, बस, रिक्षा, कार, टेम्पो, ही जी वाहने आहेत ती कशावर चालतात बरं? या गाड्यांमध्ये काय वापरलं जातं की त्याच्यामुळे ही वाहने चालू शकतात? अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात। तुम्हाला माहीत आहे का? स्वयंपाकघरात वापरला जाणारा जो काही गॅस आहे किंवा वाहनांमध्ये वापरले जाणारे जे काही पेट्रोल, डिझेल यांमुळे ज्या गाड्या चालत असतात, याला आपण काय म्हणतो? किंवा गावाकडे अन्न शिजवण्यासाठी चुलीचा वापर केला जातो आणि लाकूड वापरून चूल पेटवली जाते, मग अन्न शिजले जाते, हो की नाही? या सगळ्या गोष्टींना आपण इंधन असे म्हणतो। पहा, आता इंधन म्हणजे काय हे सुरुवातीला आपण पाहूयात। उष्णता किंवा ऊर्जा निर्माण करण्यासाठी जे जाळायचे द्रव्य किंवा पदार्थ असतो त्याला आपण इंधन असे म्हणतो। पहा, इंधन म्हणजेच काय? तर जी उष्णता किंवा ऊर्जा निर्माण करण्यासाठी जे काही जाळायचे पदार्थ असतात किंवा जे द्रव्य असतात त्याला आपण इंधन असे म्हणतो। पहा, इंधन ही वेगवेगळ्या प्रकारची असतात। आता ती कोणकोणती आहेत त्याचा आढावा घेऊयात। पेट्रोल, डिझेल, लाकूड, कोळसा किंवा सिलेंडरमध्ये वापरला जाणारा जो काही गॅस आहे, गाड्यांमध्ये देखील गॅस वापरले जातात। ही सगळी इंधनाचीच उदाहरणे आहेत। या इंधनामुळे आपल्या खूप काही गोष्टी सोयीस्कर होत असतात। अशा इंधनावरतीच आधारित आपला हा इंधन बचत हा पाठ आहे। आता इंधन म्हणजे काय हे आपण पाहिलं। आता बचत म्हणजे काय पाहूयात। बचत म्हणजेच काटकसर, सेविंग, हो की नाही? इंधनाची बचत कशी करायची ते आज आपण या पाठातून शिकणार आहोत। सुरुवातीला मी या पाठाचे वाचन करते, तुम्ही प्रत्येक ओळ समजून घ्यायची आहे। पाठाचं नाव आहे इंधन बचत, पाठ क्रमांक 11। दिनूची आई आजारी होती। तो स्वयंपाकघरात आईसाठी चहा करत होता। दारावरची बेल वाजली। त्याने दार उघडले तर समोर त्याची वर्गमैत्रीण फातिमा उभी होती। त्याने तिला घरात बोलवले। दिनू, फातिमा ये बस। फातिमा, दिनू तू काय करतोस? दिनू, आईसाठी चहा करतोय। तुझ्यासाठीही करू का? फातिमा हसत हसत, नको, मी चहा घेत नाही। काय रे, 1 कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेलं? दिनू, काय बिघडलं? फातिमा, अरे छोटं पातेलं घेतलं असतंस तर पाणी लवकर उकळलं असतं। दिनू, हे माझ्या लक्षातच आलं नाही। फातिमा, अरे छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता आणि हो, इंधनाची म्हणजेच गॅसचीही बचत झाली असती। समजलं? दिनू, समजलं आणि लक्षातही आलं। दिनूने चहा कपात ओतला आणि आईला नेऊन दिला। आता आपण या पाठाचे स्पष्टीकरण पाहूयात। पहा, इथे अतिशय महत्त्वपूर्ण असा संवाद दिनू आणि फातिमा यांच्यामध्ये झालेला आहे। दिनू आणि त्याची वर्गमैत्रीण फातिमा या दोघांमध्ये झालेला जो काही संवाद आहे हा आपल्याला या पाठामधून दिसत आहे। पहा, इंधनाची बचत कशा प्रकारे करावी याबाबतचा संवाद आपल्याला या पाठामधून झालेला दिसून येतोय। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे आपण इंधनाची बचत करू शकतो हे आपल्याला या पाठामधून शिकायला मिळणार आहे। चला तर मग या पाठाला आपण सुरुवात करूया। पहा, सुरुवातीला दिनूची आई आजारी होती। म्हणजेच दिनू नावाचा एक तुमच्या वया एवढाच एक छोटासा मुलगा आहे आणि त्याची आई एके दिवशी आजारी पडलेली आहे। तो स्वयंपाकघरात आईसाठी चहा करत आहे।
पहा, आपले आई वडील आपल्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत असतात, हो की नाही? आपल्याला जे हवं नको ते सर्व हट्ट आपले पुरवत असतात. पण तेही एक माणूसच आहेत, हो की नाही? कधीतरी त्यांनाही असा प्रसंग आला असेल तुमच्या घरात की आपल्या आईला बरं वाटत नसेल आणि सगळी कामे तशीच पडून राहतात, हो की नाही? तेव्हा तेव्हा खरी आईची किंमत आपणाला कळत असते, की सकाळी लवकर उठून आई आपल्यासाठी जेवण, नाश्ता, पाणी सगळं काही करत असते, हो की नाही? सांगायचा एकच उद्देश आहे इथे, की घरातील छोट्या मोठ्या कामाची सवय आपणाला असायला हवी. कधी असा प्रसंग आपणावरती आलाच तर आपण आपल्या आईबाबांना मदत व्हायला हवी. त्याचं कौतुक नेहमीच आपल्या आईबाबांना असणार आहे, हो की नाही? चांगल्या सवयी, संस्कार हे आपल्याला त्यांच्याकडूनच शिकायला मिळत असतात. कधी जर एखादे काम आईने सांगितले तर आपण ते लगेच केले पाहिजे. नेहमी नेहमी तर आपणाला सांगणार नाहीये, हो की नाही? पहा, इथे देखील दिनूची आई आजारी पडलेली आहे आणि दिनू त्याच्या स्वयंपाकघरात आईसाठी चहा करत आहे. स्वयंपाकघर म्हणजेच काय, तर जेवण तयार करण्याची खोली, आपण त्याला किचन असं म्हणतो. आणि चहा करत असताना दारावरची बेल वाजलेली आहे आणि त्याने दार उघडून पाहिले तर त्याला त्याची वर्गमैत्रीण फातिमा नावाची वर्गमैत्रीण त्याची आहे, ती त्याला समोर असलेली दिसलेली आहे आणि दिनूने फातिमाला घरात बोलवले आहे. आता या दोघांमध्ये पहा, पुढील भागामध्ये संवाद सुरू झालेला आहे. आपल्या ही घराजवळ असणारे आपले जे काही मित्र मैत्रीण असतात हे आपल्या घरी अभ्यासाच्या, खेळण्याच्या, गप्पा मारण्याच्या निमित्ताने येत असतात, हो की नाही? एखादा कार्यक्रम असेल, आपला वाढदिवस असेल तर आपल्या घरी ते येत असतात. तसेच दिनूची जी वर्गमैत्रीण आहे फातिमा, ती देखील दिनूच्या घरी आलेली आहे आणि आता पुढे काय संवाद चालू आहे पाहूयात आपण. पहा, दिनू फातिमाला बोलत आहे, फातिमा ये बस. फातिमा दिनूला बोलते, दिनू तू काय करतो आहेस रे? त्यावर दिनू बोलतो, अगं आईसाठी चहा करत आहे, तुझ्यासाठीही करू का? पहा, आपल्याकडे जरी कोणी पाहुणे वगैरे आले, मित्र आले तर त्यांना आपण चहा पाणी विचारत असतो, आपली ती पद्धत आहे, हो की नाही? त्यावर आता फातिमा हसत हसत बोलत आहे, नको अरे, मी चहा घेत नाही. पण काय रे, एक चहा करण्यासाठी तू एवढं मोठं पातेलं का घेतलं आहेस? पातेलं म्हणजेच काय, तर मोठा टोप. पहा, आता दिनू आणि फातिमाचा दिनूच्या घरामध्ये संवाद सुरू आहे. त्यावर दिनू बोलत आहे, त्यात काय बिघडलं बरं? पहा, आता दिनूला किचनच्या कामाची सवय नसल्यामुळे त्याला चहा करण्यासाठी कोणतं पातेलं वापरतात हे माहिती नाही आहे. त्यामुळे त्याने मोठं पातेलं घेतलं आहे. आता फातिमा किती छान प्रकारे त्याला समजून सांगते आहे, पहा. अरे, छोटं पातेलं घेतलं असतंस तर पाणी लवकर उकळलं असतं, हो की नाही? आणि चहा पण लवकर तयार झाला असता. दिनू त्यावर बोलतो, अरे हे माझ्या लक्षातच आलं नाही. आपल्या आईला रोजची सवय असते, हो की नाही? तिला स्वयंपाकघरातील सर्व माहिती असते, कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या भांड्यांचा वापर करतात हे तिला चांगलं लक्षात असतं. पण आपण कधीतरी किचनमध्ये जातो त्यामुळे आपल्याला ते माहिती नसते. त्यामुळे आपणालाही त्या गोष्टींची थोडीफार सवय असणं गरजेचं आहे. पहा, पुढे फातिमा बोलत आहे, अरे छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर तयार झाला असता आणि इंधनाची बचतही झाली असती, म्हणजे तुझा गॅसही वाचला असता. पहा, 1 कप चहा तयार करण्यासाठी मोठ्या पातेल्याऐवजी लहान पातेलं जर वापरलं तर त्याचा जो काही आकार असतो लहान असतो, पृष्ठभागही लहान असतो, त्यामुळे पाणी लवकर उकळायला मदत होते आणि त्याचबरोबर गॅसची मदतही होत असते. चहाही लवकर झाला असता. अशा प्रकारे फातिमाने दिनूला येथे इंधनाची बचत करायला सांगितलेली आहे. आपण देखील आपल्या घरामध्ये अशाच प्रकारे इंधनाचा कमी वापर करून इंधनाची बचत करू शकतो. पहा, जसे पाणी आपणाला आवश्यक आहे तसेच इंधन देखील आता काळाची गरज बनलेली आहे आणि इंधनामुळे आपल्या बऱ्याचशाच गोष्टी सोयीस्कर बनलेल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी त्याची बचत करणं हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पुढे दिनू बोलतो आहे, समजलं आणि लक्षातही आलं बरं का. आणि दिनूने चहा कपात ओतला आहे आणि आईला नेऊन दिलेला आहे. अशाच प्रकारे आज आपण हा पाठ इथे अभ्यासलेला आहे. इंधनाची बचत कशा प्रकारे आपण करू शकतो याचे छोटंसं उदाहरण आपल्याला या पाठामधून पाहायला मिळत आहे.
पुढील तासाला आपण आणखी काही इंधन बचत करण्यासाठी काही आपण कशा प्रकारे करू शकतो किंवा आणखीन काही उदाहरण आपण पुढील तासाला पाहणार आहोत. इंधन बचतीचे आणखीन कोणकोणते मार्ग असतात हे आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी विषय मराठी. आज आपण मराठी विषयातील पाठ क्रमांक 11 इंधन बचत या पाठावरती अभ्यास करणार आहोत. पहा, मागील तासाला आपण इंधनाची बचत कशी करावी याबाबतचा दिनू आणि फातिमा या दोघांचा संवाद पाहिलेला आहे. दिनूची वर्गमैत्रीण फातिमा दिनूला इंधन बचतीचे महत्त्व व इंधन बचत कशा प्रकारे करायची ते एका छोट्याशा उदाहरणावरून अतिशय चांगल्या प्रकारे समजून सांगत आहे, हो की नाही. अशा इंधनावरती आधारितच आपला हा पाठ आहे इंधन बचत, हो की नाही. आपण मागील तासाला पाहिलं आहे इंधन बचत म्हणजे काय. थोडक्यात आणखी एकदा पाहूयात. इंधन बचत म्हणजेच काय, तर ऊर्जा मिळणारे जळाऊ पदार्थ म्हणजेच ऊर्जा मिळणाऱ्या किंवा ऊर्जा निर्माण करण्यासाठी जे जाळायचे द्रव्य अथवा पदार्थ असतात त्याला आपण इंधन असे म्हणतो आणि त्याचीच बचत म्हणजेच त्याची काटकसर करणं गरजेचं आहे. आता आपण या पाठामध्ये आणखीन काही मार्ग पाहणार आहोत की इंधन बचत कशा प्रकारे आपण करू शकतो, हो की नाही. चला तर मग पाठाला सुरुवात करूयात. आपल्या पाठाचं नाव आहे इंधन बचत. पहा, सुरुवातीला स्कूटर चालवण्यासाठी किंवा एखादं वाहन चालवण्यासाठी आपल्याला कशाची गरज भासते, पेट्रोल, डिझेल, हो की नाही, म्हणजेच इंधनाची गरज भासते. तुम्हाला माहीत आहे की आपल्या आजूबाजूला जी काही वाहने असतात, बस, रिक्षा, कार, टेम्पो, ही वाहने कशावरती चालतात, तर गाड्यांमध्ये वापरलं जाणारं जे काही डिझेल आहे किंवा जे काही पेट्रोल आहे त्याच्यावरती ह्या गाड्या चालत असतात. त्याला आपण इंधन या नावाने ओळखलं जातो, हो की नाही. पहा, ही वाहने चालवण्यासाठी जे काही पेट्रोल, डिझेल वापरली जातात ही इंधनावरती चालणारीच उदाहरणं आहेत. तर सायकल ही हवेवरती चालते, हो की नाही. हवा भरली जाते चाकामध्ये आणि मग ती चालते. आता इथे आपण कशा प्रकारे इंधन बचत करू शकतो, तर जवळ कुठे जायचं असेल तर सायकलने प्रवास केला पाहिजे, हो की नाही, तर इंधनाची बचत होणार आहे. किंवा शक्य तितकं जवळ जायचं असेल तर पायी चालत जाऊन कामे करावेत, त्याने काय होणार असतं, आपला व्यायाम देखील होईल किंवा आपल्या इंधनाची बचतही होणार आहे. म्हणजेच जवळ कुठे आपल्याला प्रवास करायचा असेल एखाद्या कामानिमित्त तर आपण स्कूटर किंवा आपल्या वैयक्तिक वाहनाचा वापर न करता सायकलने प्रवास करायचा आहे. त्याच्यामुळे आपला व्यायामही होणार आहे आणि इंधनाची बचतही होणार आहे. दुसरं पहा की आपल्याला कुठे लांब गावी जायचं असेल, कामानिमित्त गावी दूर कुठे जायचं असेल तर आपण वैयक्तिक वाहनांचा वापर करतो, हो की नाही. पण जर आपण स्वतःची गाडी न वापरता आपण जर सार्वजनिक वाहनांचा वापर केला, फॉर एक्झाम्पल रेल्वे, बस, याने जर आपण प्रवास केला तर काय होणार आहे, एकाच वेळी अनेक माणसेही आपण त्याच्यातून प्रवास करू शकतो आणि तिथे आपली इंधनाची बचतही होणार आहे. म्हणजेच आपण जी काही वाहने वापरतो त्याला स्वतःची गाडी वापरतो, हो की नाही. पण त्याला ही ठराविक असं इंधन लागणारच आहे. परंतु जर का आपण रेल्वेमधून प्रवास केला किंवा आपण बसमधून प्रवास केला तर एकाच वेळी अनेक व्यक्तीसुद्धा जाऊ शकतात आणि आपलं जे काही बचत होणार आहे, आपल्या पैशाची बचत होणार आहे आणि इंधनाची पण बचत होणार आहे. त्यामुळे जर कुठे लांब कामानिमित्त गावी दूर जायचं असेल तर आपण बसने किंवा रेल्वेने प्रवास केला पाहिजे. इथे पण इंधनाची बचत आपण एका प्रकारे करू शकतो. पुढे पहा, सौर ऊर्जेचा वापर. आता सौर ऊर्जा म्हणजेच काय, तर सूर्यापासून मिळणारी उष्णता. अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी गॅस अथवा रॉकेल हे इंधन वापरलं जातं. परंतु सूर्याची उष्णता ही आपल्याला मुबलक प्रमाणात मिळत असते, हो की नाही.
त्याला करही आकारला जात नाही, त्याला आपण कसले पैसे भरावे लागत नाहीत. म्हणून आपण पाणी गरम करण्यासाठी आपण जर सौर ऊर्जेचा वापर केला तर तेथे देखील आपलं इंधन बचत आपण एक प्रकारे करू शकतो. त्याच्यानंतर आता पहा, पाणी तापवताना पातेल्यावर झाकण ठेवा. म्हणजेच काय तर पाणी तापवताना जर पातेल्यावरती झाकण ठेवले तर पाणी लवकर उकळणार आहे आणि गॅसची बचतही होणार आहे. तसंच झाकण ठेवल्यामुळे काय होतं, पाणी तापलं की त्याची वाफ तयार होते. म्हणजेच पाणी जसं गरम होतं तसं त्याची वाफ तयार व्हायला लागते आणि ती वाफ वाया जाऊ नये म्हणून पातेल्यावरती झाकण ठेवावं. यामुळे काय होतं, वाफ आतल्या आत राहून पाणी लवकर तापायला मदत होते. हे देखील इंधन बचतीचेच एक उदाहरण आहे. त्याचप्रमाणे पहा, आपण जे काही घरामध्ये वापरले जाणारे इंधन आहेत ते कोणकोणते आहेत तर गॅस, लाकूड, हो की नाही. तसंच तुमची आई घरामध्ये इंधनाची बचत कशा प्रकारे करते तर आई वरण भाताचा कुकर लावते, हो की नाही. वरण भात करताना प्रेशर कुकरचा वापर करते, त्याच्यामुळे आपलं अन्न लवकर शिजतं, कमी वेळामध्ये शिजतं आणि चांगल्या पद्धतीनेही शिजतं. तसंच भाजी शिजवताना भांड्यांवरती झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवते. म्हणजेच काय होतं, ते पाणीही गरम होतं आणि त्या पाण्याचा उपयोगही आपल्याला भाज्यामध्ये वापरता येतो. तसंच गॅसचं काम झाल्यावर उगाचच गॅस चालू ठेवत नाही, त्यामुळे देखील आपली इंधनाची बचत आपली आई घरामध्ये करत असते. त्याचबरोबर बाहेर जाताना किंवा रात्री झोपताना गॅसच्या सिलेंडरचे बटन बंद करत असते, हो की नाही. त्यामुळे देखील आपल्या इंधनाची बचत होणार असते. त्याचबरोबर आपल्याला वर्कबुक मध्ये काही साधनं दिलेली आहेत आणि त्या साधनांची नावं आपल्याला लिहायला सांगितलेली आहेत. ही साधने या साधनांसाठी कोणतं इंधन लागतं, त्या इंधनांची ओळख आज आपण या चित्रांद्वारे करून घेणार आहोत. पहा, कोळसा शेगडी. शेगडीसाठी आपण कोळसा शेगडीचा वापर करतो. गावी पूर्वीच्या काळी लोक पहा कोळसा शेगडीचा वापर करत होते. त्याच्यामुळे त्याच्यावरती पाणी तापवलं जात होतं, अन्न शिजवलं जात होतं. त्यानंतर स्टोव मध्ये काय वापरलं जातं तर घासलेट म्हणजेच रॉकेलचा वापर करून स्टोव पेटवला जातो. त्यानंतर चुलीमध्ये चूल या साधनामध्ये कोणतं इंधन वापरलं जातं तर लाकूड पेटवून अन्न शिजवलं जातं. त्याचबरोबर गॅसची शेगडी, याच्यामध्ये कोणतं इंधन वापरलं जातं तर LPG गॅस. त्यानंतर गोबर गॅस, याच्यामध्ये शेण हे इंधन वापरलं जातं. त्याचबरोबर आहे सौर चूल. हे कशावरती चालते तर सौर ऊर्जेवरती म्हणजे सूर्यप्रकाशावरती चालत असते. त्याच्यानंतर विजेची शेगडी आहे, ती कशावरती चालते तर विजेवरती, इलेक्ट्रिसिटीवरती. अशा पद्धतीने ही साधने, या साधनांसाठी लागणारं इंधन याची ओळख आता आपण करून घेतलेली आहे. आणि अशाच प्रकारे आपण इंधन बचत हा पाठ इथे पूर्ण केलेला आहे. आपण मराठीच्या वहीमध्ये वर्कबुक मधला जे काही मटेरियल आता आपण तुम्हाला दिलेलं आहे PDF द्वारे, ते लिहून काढायचं आहे. सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहून काढायचं आहे. धन्यवाद.